हाय फ्रेंड्स, तर काही दिवसांपासून आपल्या चॅनलवरती ब्लॉग येत नाही, तर असं मोठं काही कारण नाही आहे. ब्लॉग येतील लवकरच आपल्या चॅनलवरती. पण आता काय झालं आहे, मुलांची एक्झाम सुरू झाले, तर माझ्या शिवांशची सुद्धा एक्झाम सुरू झाली, तर त्याचा अभ्यास वगैरे घ्यावा लागतो. ब्लॉग शूट करून मला एडिटिंगला वेळ अजिबात मिळत नव्हता, म्हणून मग मी ब्लॉग शूट करायचं थांबवलेलं आहे. तर लवकरच येतील मुलांची एक्झाम वगैरे झाली की आपल्या चॅनलवरती ब्लॉग, तोपर्यंत मिनी ब्लॉग येत राहतील. माझ्या कड्यामध्ये तुम्हाला मंगळसूत्र दिसणार नाही, तर झालं असं होतं की शिवांशच्या हाताने चुकून माझ्या मंगळसूत्राला धक्का लागला, तर ते मंगळसूत्र जे आहे ते साकड्यांमधून निघून गेलं होतं. तर मी ते बनवून आणलं. माझे सासरे जेव्हा माझ्याकडे आले होते पुण्याला, तेव्हा त्यांनी डाळ आणली होती गावाकडनं, घरी बनवलेली डाळ होती. तर ती पावसामुळे थोडीशी नरम झाली होती, तर वरती टेरेसवरती टाकली असताना तर पाखरांनी खूप जास्त त्रास दिला असता. म्हणजे कबूतर येतात आणि खाऊन खूप जातात, नाश पण करतात आणि घाण पण करतात. म्हणून म्हटलं गॅलरीमध्ये ऊन येते ना, तर गॅलरीतच टाकावी. तर डाळ वगैरे गॅलरीमध्ये उन्हात टाकून दिली. त्याच्यानंतर मग इथे भांडी वगैरे घासून घेतली आणि घरातले सगळे कामं आवरून घेतले. आणि त्यानंतर शिवांशला सुद्धा घ्यायला जायचं होतं. 11 वाजता त्याचं स्कूल सुटणार होतं. भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय.